तर गाईस मी आता उठलेली आहे आणि आता वाजलेले आहे 11. तर तुम्ही पाहू शकता अजून घड्या पण नाही घातलेल्या आहे मी अंथरुणाच्या. तर आता मी अंथरुणाच्या घड्या घालेल आणि पहिले तर जाऊन ब्रश करेल, चहा पिईल आणि नंतर मी अंघोळ करेल. मी कुठेतरी जाणार आहे आणि ती प्लेस तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही बघत राहा आणि ती प्लेस खूपच म्हणजे तुम्ही एक्साइटेड व्हा. माझ्या डोळ्यांकडे पाहू शकता, पूर्ण बॉडी पेन होते मला. तर चला चहा बनवायला जाऊ. माझी पपई आजीने माझ्यासाठी कापली होती, ती मी आता खात आहे. मी आजी पण जेवण करत आहे. तर आता जेवण केल्यानंतर आम्ही जाणार आहोत त्या प्लेसवर, जी प्लेस तुम्हाला दाखवायची आहे. गाइस अभी मैं और मम्मी जा रहे हैं दूध लाने को, और मम्मी की आप ड्राइविंग स्पीड तो देखो, मतलब एकदम आंधी तूफान है. सो अभी हम कॉलोनी में से जा रहे हैं. वो बिल्डिंग है अपने घर लेके बाद कॉलेज के यहाँ पे, ये है वहाँ की बॉर्डर लेके बाद की. एंड अभी यहाँ पे 2 गुंगार कुत्ते आने वाले, तो देखते हैं वो कुत्ते हमारे गाड़ी के पीछे लगते हैं या नहीं. सो अभी हम दूध लेने पहुँच गए. देखो ये है, आपने देखा ही होगा. और यहाँ पे एक साइकिल है, देखिए ये इतनी बड़ी साइकिल है. तो यहाँ पे घूम फिर के हम नाच गाना. यहाँ पे आपने जो पीछे लड़के देखे थे वही जा रहे अभी मेस में, वही खाना खाने. एंड हमारी मम्मी रेडी है एकदम गाड़ी चलाने को. एंड अभी ये चढ़ान का रास्ता है, ऐसे ऊपर से जाता है एकदम. क्या आजी हमें रोड में मिल गई है आजी. एंड अभी देखते हैं गाड़ी रुकते. मम्मी थांबो आजी. इतनी खुशी मी येऊ का? चल जायचं आहे मला माझ्या फ्रेंडच्या घरी. तर पुन्हा रस्त्यात मी हिंदीत ब्लॉग बनवत आली आणि चॅनल म्हणजे बोलायचं मला मराठीत होतं. मी दरवेळेस विसरून जाते. काल पण मी ब्लॉग बनवला होता आणि मी हिंदीत बनवला होता तो, म्हणून अरे यार माझे सगळं वेस्ट होऊन जातं. आई तर नाही गेली का काय माहिती कुठून गेली ती पण दर्शन घ्यायला गेली वाटतं. इकडचं लई शांत आहे, पण इकडे लई चलबल. यहाँ पे एक गिरा भी है. और ये पुल से बहुत गंदी बास आती है, क्या पता क्यों. लोग 7 समुंदर पार करके भगवान के पास जाते हैं और हम एक ब्रिज पार करके भगवान के पास जा रहे हैं. तो कुछ कहना आपका? कुछ कहना नहीं. कैसे लगता है? कैसा लगता है? सो भगवान के दर्शन हम तुमको दिखाते. तुम आम्ही परत हिंदीत बोलायला लागून गेलो. आम्हाला मराठीत बोलायचं आहे, पण आम्ही हिंदीत बोलतोय. खबर काय माहिती आहे, आमच्याकडे ड्रायव्हर हिंदी बोलणारे आहे, त्याच्यामुळं आम्ही हिंदी अर्ध मराठी बोलतो. हां म्हणजे आजीला पण खूप छान वाटते. हो छान हिंदी बोलते. हां आम्ही फार मजा करतो आजीची. नाही असं काही नाही गाईज. शंभो. तर आता आपण 1 लोटा जल टाकणार आहे देवाला. चला मला मागून बोलते की पुन्हा गाड्यांचा काढ व्हिडिओ. तर मग आता तुम्ही जर कालचा व्हिडिओ पाहिला असेल, एवढा भारी व्हिडिओ आहे ना तो. सगळ्यांचे रिझल्ट दाखवतो आम्ही कॉलेजमध्ये. म्हणजे दीदी काल मी व्हिडिओ शूट केला होता, पण तो हिंदीत दर्शन घेऊन घरी निघालोय. फ्लॅटवर चाललो. हां
शिवाय नमस्तुभ्यं हा मंत्र सगळ्यांनी रोज जपायचा. खूप प्रभाविक मंत्र आहे, खूप फळ देणारा मंत्र आहे. आम्हाला खूप अनुभव आलेला आहे. हा तुम्ही पण एकदा करून बघा. हा तुम्हाला आमचा प्रश्न आवडला असेल तर आमच्या कशाला सबस्क्राईबला काय द्या, काय काय द्या ते लाईक सबस्क्राईब करा. हा. गाडी येते इकडे. तर तुम्ही पाहू शकता आजीला किती मस्त ब्लॉगिंग येते. असं लवकरच लवकर तुम्ही सांगा, आपण आजीला पण एक फोन घेऊन देणार आहोत आणि त्याच्यातच आजी ब्लॉगिंग करणार आहे. तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजीला चॅनल उघडायला पाहिजे की नाही. आता घरी जाऊन तू काय करशील? आता घरी जाऊन बघू, थोडा आराम करू. नंतर आज पौर्णिमा आहे आमच्याकडे, सत्यनारायणाची पूजा आहे. हां आम्हाला त्याची तयारी करायची आहे, त्याच्यामुळं आम्ही लवकर घरी चाललो. हां आणि नाही, आमची आजी एवढी पटापट चालते ना की त्याच्यासोबत जो व्यक्ती चालतो खूप दमून जातो. आणि मी पहिले घरी जाऊन तो जो उपमा आजींनी बनवला होता तो पहिले खाणार आहे, म्हणजे मला खूप भूक लागलेली आहे. आणि पहिले माझ्या फ्रेंडकडे पतंग उडवायला जाणार आहे आजींनी. जाऊ का? जा. तर कालच्या ब्लॉगमध्ये जसं तुम्ही बघितलं असाल की दीदी गणपतीच्या मंदिरात गेलेली होती. तेव्हा मी का नाही गेली होती हा प्रश्न आहे की मी एक बड्डे पार्टीला गेलेली होती म्हणून. आणि हे मी सकाळी सांगितलं होतं तुम्हाला, मला आत्ता आठवलं. तर मग आता मला असं होतं की मी काय बोलू आणि काय नाही. सो आता मी डायरेक्ट घरी जाते आणि तुमच्याशी भेटते. तर परत बाय. तर आजीला इकडे चिंता होती की घरी गेल्यानंतर बाबांना गोळ्या द्यायचा टाईम होता आणि आजी आलेली आहे, विसरून गेली. तर आजीला असं चिंता होती आणि आजी मला बोलत होती मी विसरून गेली. मला आत्ता रस्त्यात आठवण आलेली आहे.